माणसांची खात्री देता येत नाही. कोकिळ कदाचित लाखो कमवेल, पण कावळा करोडपती नाही तर अब्जाधीश होईल जर तो उद्योगात उतरला तर. नमस्कार, मी शैलेश तांडेल. तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदिन. माझ्या लहानपणी स्त्रिया महिन्यातून 3-4 दिवस सर्वांपासून वेगळ्या राहायच्या. एखाद्या कानाकोपऱ्यात जिकडे त्यांना कोणी शिवणार नाही, त्यांच्या जवळ कोणी जाणार नाही, अशा ठिकाणी ते राहायच्या. आणि असं का हा मोठा प्रश्न होता. एक दिवस आई तशी बसली असताना मी त्याला विचारलं की तू इथे का बसली आहेस. तर तिचं म्हणणं होतं की मला कावळा शिवलाय ना, म्हणून मी इथे बसले. आणि ते ऐकायला विचित्र वाटलं होतं, पण कदाचित त्याचप्रमाणे बाकीच्या स्त्रिया देखील बोलत असाव्यात. कारण माझ्याच वयाच्या एका दोघांना कावळा शिवला असं ओरडताना मी पाहिलं होतं. आणि विचित्र वाटलेलं की असं कसं होऊ शकतं की कावळा त्यांनाच कसं शिवतो, आम्हाला का नाही शिवत. थोडं मोठं झाल्यानंतर कळलं की मासिक पाळीमध्ये त्यावेळी स्त्रिया 3-4 दिवस बाहेर बसायच्या. पण आता यामध्ये बिचारा त्या कावळ्याचा का दोष. पण काहीही कारण नसताना बिचारा बदनाम झाला, खूप प्रसिद्ध झाला. आणि त्याला बदनाम करण्यामध्ये माझ्या आईचा देखील सहभाग नाही चालत ना. असं कावळा जेवढा त्याच्या बुद्धीसाठी प्रसिद्ध आहे ना, तेवढाच तो खूप प्रसिद्ध देखील आहे. आता बघा ना, काहीही कारण नसताना उगाच त्याच्या नावाने गाणं येतो, सच बोल ये काला कौवा काट खाएगा, सच बोल ये काला कौवा काट खाएगा. आता तुम्ही खरं बोला नाही तर खोटं बोला, त्या कावळ्याला काय पडले तुमच्या आयुष्याचं. तो आपला त्याच्या आयुष्यामध्ये मस्त आहे. पण तरी देखील त्याच्यासाठी अशी गाणी येतातच. आता बघा ना, हाच कावळा पितृपक्षामध्ये किंवा जर एखादी व्यक्ती जर वारली असेल, कोणाचा मृत्यू झाला असेल, तर मात्र तेवढाच महत्वाचा. म्हणजे जर का तो पिंडाला शिवला नाही तर नाही चालत. तो पिंडाला शिवेपर्यंत आपण काव 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 करत राहायचं. आणि त्याच्यानंतर तो शिवणार, त्याच्यानंतर हायच वाटणार, हा चला पिंडाला कावळा शिवला. एकीकडे तो खूप प्रसिद्ध, पण तेवढाच बुद्धिमान आणि तितकाच महत्वाचा. असं का, हा मोठा यक्ष प्रश्न होता. आणि कदाचित यक्षाला सोडवणं देखील तो कठीण जावं असा प्रश्न. त्याचा रंग काळा म्हणून नकोसा, आणि त्यामुळे इतर त्याच्यापेक्षा कसे श्रेष्ठ ते पुरावा सकट देणारा एक संस्कृत सुभाषित तुम्हाला मी सांगतो. का कह कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयोः वसंत समय प्राप्ते काकः पीकः पीकः. तर काकः म्हणजे कावळा आणि पीकः म्हणजे कोकिळ. कावळा काळा तसंच कोकिळ देखील काळाच. मग दोघांमध्ये फरक तो काय. तर त्या दोघांमधला फरक जाणवतो वसंत ऋतूच्या आगमनानंतर. वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजूळ स्वर आपला कानी पडतो आणि कावळ्याची आपली तीच काव काव, जुना पुराणा काव काव तेच चालू असतं. त्यामुळे त्यावेळी त्या दोघांमधला फरक स्पष्ट होतो आवाजामध्ये, मंजूळ स्वरामध्ये आणि कर्कश आवाजामधला. दोन सारख्या रंगाच्या, बहुतांशी सारख्याच दिसणाऱ्या पण वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या तुलनेसाठी हे सुभाषित सढळ हस्ते वापरले जाते. कावळ्याच्या बुद्धिचातुर्याच्या कथा आपण नेहमीच ऐकतोय. आणि त्यातली एक कथा आहे की तो कशा प्रकारे त्या माठामध्ये दगड टाकतो आणि त्यातलं पाणी वर येतं आणि त्याच्यानंतर तो पितो. म्हणजे तो खरोखरच बुद्धिमान आहे. आणि मी तसे त्याचे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत. आणि वर्षाचे 12 महिने आपल्याला त्याचं दर्शन येत असतं. कारण तो कधीही आपल्या खिडकीवर येणार आणि हक्काने खाऊ मागणार. त्यामुळे बिंदासपणे त्याचं येणं जाणं चालू असतं. पण कोकिळाचं तसं नसतं. कोकिळ काळजी घेतो की तो तुमच्या दृष्टिक्षेपात येणार नाही. तुम्हाला फक्त त्याची चाहूल लागते त्याच्या मंजूळ स्वराने. त्यावेळी तुम्हाला जाणवतं की हा आजूबाजूला कुठेतरी कोकिळ आहे, पण तुमच्या नजरेमध्ये येणार नाही तो. कारण त्याचं वागणं नेहमीच लपून छपून असतं. आणि त्याचा आवाज देखील येतो तो चैत्र ते आषाढ या 4 महिन्यामध्ये. म्हणजे जे वसंत आणि ग्रीष्म ऋतू आहेत त्या 2 ऋतूंमध्ये त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. कारण तोच ऋतू असतो, तोच काळ असतो त्यांच्या प्रजननांचा आणि कावळ्यांच्या प्रजननांचा देखील. मी सुरुवातीपासून कोकिळ ह्या शब्दावर जोर देतोय. मी कुठेही कोकिळा असं संबोधलेले नाही. तो स्वर मादीचा नसतोच मुळे, तो स्वर असतो नराचा. मादीला रिझवण्यासाठी तो तिला साथ घालत असतो आणि आपल्याला तो मंजूळ स्वर ऐकायला मिळत असतो. कित्येकांना आश्चर्य वाटेल ऐकून की तो स्वर मादीचा नाहीये.
तर नराचं आहे. कारण आपल्या प्रत्येक याच्यामध्ये आपण कोकिळा असं ते करत असतो. आता बघा ना, जुना चित्रपट आहे सुवर्णसुंदरी, त्याच्यामध्ये गाणं आहे कुहू कुहू बोले कोयलिया, आणि त्याच्यानंतर आणखीन जे नवीन गाणी आहेत, कोयल बोली दुनिया डोली, त्यानंतर कोयल सी तेरी बोली. आता ह्याच्यामध्ये कोयल म्हणजे कोकिळा, मादी. अगदी आपल्या लता दीदींना, लता मंगेशकरांना देखील आपण गान कोकिळा म्हणतो. आता ते त्या कोकिळाच्या सुमधुर आवाजामुळे की माहीत नाही, पण मी कुठल्याही पुरुषाला गान कोकिळ असं संबोधलेलं, अशी उपमा दिलेली मी तरी ऐकलेलं नाही. तुम्ही ऐकले का? त्यामुळे नक्कीच जे संबोधलं जातं ते त्या मादीप्रमाणेच ऐकलं जातं. त्यामुळे ती जी उपमा दिली जाते ती खरी तर कोकिळीचीच दिली जाते, म्हणजे मादीची दिली जाते, पुरुषाची नाही, नराची नाही. खूप वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं की तो स्वर मादीचा नव्हे तर नराचा असतो. मला देखील त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं, पण फक्त ती ऐकीव माहिती होती. मी स्वतःहून कधी ते अनुभवलं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये आपल्या सर्वांना घरीच बसावं लागलं होतं. मी देखील त्याला अपवाद नाहीये, आणि मला तसंही एकांतात राहायला आवडतं. मग भले ते समुद्रकिनारा असेल, जंगलामध्ये असेल, घरी असेल, एकांतामध्ये मला बसायला आवडतं. आणि आजूबाजूला भरपूर सारी झाडं आहेत, आणि त्यामुळे पक्ष्यांची किलबिल देखील तेवढीच जास्त आहे. आणि ह्या संधीचा जर मी फायदा नाही घेईल तर कसं चालेल? कारण वेळ होलसेलमध्ये होता ना, रिटेलमध्ये नाही, होलसेलमध्ये वेळ होता माझ्याकडे. त्यामुळे पाहिजे तेवढा वेळ मी त्याच्यामध्ये गुंतवू शकत होतो. मार्चच्या सुरुवातीपासूनच खरं तर कोकिळ्याचा आवाज यायला सुरुवात झालेली. आणि त्यानंतर एक दिवस जेव्हा मी समोरच्या झाडावर बघत होतो त्यावेळी मला एक थोडासा फांदीचा आडोसा घेतलेला, पानांच्या मागे लपलेला कोकिळ दिसला. नीट निरीक्षण केल्यावर दिसलं की तिथे एक नाही तर 4 कोकिळे, आणि एकदम मस्त वाटलं की अरे, जिथे लोकांना एक कोकिळ देखील दिसत नाही तिकडे मला 4 दिसत आहेत. आणि त्यानंतर आणखीन बघितल्यानंतर जाणवलं की त्याच्या बाजूला आणखीन 2 पक्षी आहेत, कोकिळ्याच्याच आकाराचे, पण राखाडी रंगाचे, आणि त्याच्यावर पांढरे ठिपके आहेत. तो कोणता पक्षी तो कळला नाही. आणि म्हणून त्याच्यानंतर सरळ आपला ओम गुगलाय नमः, ओम गुगलाय नमः केल्यानंतर जे फोटो समोर आले त्याच्यामध्ये नर आणि मादीचे फोटो होते. नर काळा असतो आणि मादी त्या राखाडी रंगाची, म्हणजे ग्रे कलर बोलतात कदाचित त्याला, तर ग्रे कलरची राखाडी रंगाची, आणि त्याच्यावर पांढरे ठिपके तशी. आणि एकदम मस्त वाटलं की अरे, 4 कोकिळ आणि 2 कोकिळे तिथे आहेत. आणि मी फक्त त्यांना बघितलं नाहीये, तर जेव्हा ते मंजूळ स्वर, जेव्हा ते आवाज काढतात ते देखील पाहिलेलं आहे. कोकिळाचा तर सर्वांना माहिती आहे की कुहू कुहू, आणि जी कोकिळ असते तिचा आवाज साधारणपणे असं असतं. एकंदरीत चल 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 किंवा चलफट. आणि ती मादी आहे आणि तिला निवड करायची तिच्या जोडीदाराची. त्यामुळे जो तिला आवडेल तोच तिचा साथीदार असणार आहे असो. पण एवढं मात्र नक्की की पूर्वी जे मी फक्त ऐकलं होतं ते अनुभवता देखील आलं. नर आणि मादी दोघांचा आवाज मला ऐकता आला आणि ते पाहता देखील आलं. एखादी गोष्ट अनुभवल्यानंतर ती गोष्ट शब्दात मांडणं तसं कठीण असतं. आणि एवढं मात्र नक्की की एखादी गोष्ट माहीत असणं आणि ती अनुभवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जेवढ्या गोष्टी आपण अनुभवतो तेवढा आपला जग विस्तारित होत जातो. मला खात्री आहे की ज्याने पण हे सुभाषित लिहिलं असेल ना, का कह कृष्ण पी कह कृष्ण, त्याने नक्कीच नराचा विचार करूनच ते सुभाषित लिहिले असेल. कारण मराठी असो अथवा संस्कृत, दोघांमध्येही जी पुरुषांची नावं आहेत ती अ या स्वरानेच पूर्ण होतात, आणि स्त्रियांची नावं आ किंवा ई या स्वराने पूर्ण होतात. आता बघा ना, जसं राम, माधव, शैलेश मराठीतली नावं, का कह पी कह संस्कृतमधली. त्याच्यानंतर मग राधा, सीता, मीनाक्षी, माधवी, की जिकडे आ आणि ई स्वरांचा उच्चार होतो. तर सांगायचा मुद्दा असा की तो जो मंजूळ स्वर आहे तो मादीचा नव्हे तर नराचा असतो. आणि मादीला रिझवण्यासाठी त्यांनी ती शिळ, ती साथ त्यांनी घातलेली असते. आणि नक्कीच ते ऐकल्यानंतर आपल्यासारखे लोक देखील मंत्रमुग्ध होऊन जातात.
जसं मी अगोदर सांगितलं होतं त्याप्रमाणे चैत्र ते आषाढ या 4 महिन्यामध्ये आपल्याला त्याचा आवाज ऐकायला येतो, कारण तो त्याच्या प्रजननाचा काळ असतो. आणि त्यानंतर कदाचित तो स्थलांतर करत असावा, कुठेतरी एखाद्या घनदाट जंगलामध्ये तो जात असावा, किंवा हा पांडवांसारखा अज्ञातवासात, किंवा असाच कुठेतरी लपून छपून कुठल्या तरी झाडामागे लपलेला. पण त्याच्यानंतर बहुतेक वेळा आपल्याला त्याचा आवाज ऐकायला येत नाही. कदाचित तो कंठ त्याला त्या प्रजनाच्या काळातच फुटत असावा. असं नाही वाटत की कित्येक वेळा आम्ही चुकीच्या समजुतीवर ती खरीच आहे असंच समजून पुढे पुढे जात असतो, आणि तेच अंतिम सत्य आहे हे जगाला अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो. जसं की तो मादीचा आवाज असतो, नराचा नाही, त्याप्रमाणे, त्या समजुतीप्रमाणे. आता हे झालं कोकिळ पुराण. आता थोडं कावळ्याबद्दल देखील जाणून घेऊया. आपल्याला झाडांपासून ऑक्सिजन मिळतं, आणि त्यामध्ये 2 अशी झाडं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला दुपटी तिपटीने ऑक्सिजन मिळतं, वड आणि पिंपळ. त्यापैकी पिंपळाचं झाड असं आहे की ज्याच्या बिया किंवा रोपटं आपण कुठे लावू शकत नाही. त्याच्या बिया असतात, कोवळ्या बिया ज्या असतात त्या बिया कावळा खाऊन जातो, आणि कावळ्याने त्या बिया खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरामध्येच त्या बीजांकुराची प्रक्रिया सुरू होते, आणि त्याच्यानंतर तो जिथे विष्ठा करतो तिकडे त्या पिंपळाचं झाड उगवतो. त्यामुळे एखाद्या बिल्डिंगच्या टेरेसवर, एखाद्या सिमेंटवर, टणक दगडावर किंवा कुठेही पिंपळाची झाडे कशी उगवतात त्याची तुम्हाला आता कल्पना आली असेल की तो झाड कसा उगवतो. कारण तो जिथे विष्ठा करतो तिथे ते झाड उगवते, मग भलेही तो बिल्डिंगचा टेरेस का असेना. कावळ्याच्या प्रजननाच्या काळात कावळीन साधारणपणे 7-8 अंडी घालते 1-2 दिवसाच्या अंतराने. त्यांना 18 दिवस उगवते, आणि त्यातून पिल्लं बाहेर आली की साधारणपणे 2-1 महिने लागतात त्या पिल्लांना मोठं होण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी. ज्यावेळी ते सक्षम होतात त्यावेळीच आणि फक्त त्यावेळीच ते त्या घरट्यातून बाहेर पडतात, आणि त्या काळामध्ये त्यांना अन्नधान्य पुरवण्याचं काम त्या कावळीनीचं जोडीदार करतात. आणि एकदा का ती भरारी घेण्यासाठी सक्षम झाली की घरट्यावर पडतात, आणि त्यामुळे आपल्याला ती पिल्लं कधी दिसतच नाहीत. क्वचितच एखादा असा पिल्लू असतो जो घरट्यातून खाली पडतो, उडताना, उडण्याची प्रॅक्टिस करताना तो झाडावरून खाली पडतो, फक्त त्याच वेळी आपल्याला दिसतो. आणि त्यावेळी देखील सर्व कावळ्याच्या घोळक्यामध्ये असतात त्याचं रक्षण करण्यासाठी. त्या कावळ्यांच्या पिल्लांबरोबर त्या अंड्यांमध्ये कोकिळीची अंडी देखील असतात. ती देखील त्या कावळ्यांसोबतच मोठी होतात, पण ती त्या कावळ्यांच्या अगोदर त्या घरट्यातून उडून जाते. तिला जी पोषक तत्व हवं असतात ते त्या कोकिळीला कावळ्याच्या घरट्यातच मिळतात. आणि जरी तुलना जरी करायची झाली ना कावळा आणि कोकिळेची, तर एक गोष्ट मात्र नक्कीच, त्या कोकिळेचं जे पालन पोषण आहे ते कावळ्यानेच केलेलं असतं. कृष्ण देवकीच्या पोटी जन्माला आला, पण त्याचं पालन पोषण केलं मात्र यशोदा मातेने. त्याप्रमाणे तर नाही, पण लपून छपून कोकिळा आपलं अंड कावळ्याच्या घरट्यात घालते आणि पळून जाते. आणि ज्यावेळी कदाचित ती पिल्लं मोठी होत असताना कावळीनेला जाणवत देखील असेल की काहीतरी वेगळं आहे, आणि तरी देखील ते त्याचं पालन पोषण करण्यात कुठली कमी नाही ठेवत. पिल्लांची वाढ होण्याच्या कालावधीमध्ये त्यांना सकस अन्न मिळणं गरजेचं असतं. जर ते नाही मिळालं तर त्यांची वाढ खुंटू शकते, आणि अशा वेळी जी पिंपळासारखी झाडं आहेत ती त्यांची वाढ सोडा, ती उगवणार देखील नाही, आणि कदाचित कोकिळेची जी वंशावली आहे ती देखील लुप्त होऊन जाईल. आपले ऋषीमुनी अतिशय कनवाळू होते, कृपाळू होते, आणि सखोल ज्ञानी होते. आणि त्यांना एक गोष्ट जाणवली होती की जर पिंपळाचं झाड जे लोकोपयोगिता आहेच पण अत्यावश्यक आहे या निसर्गासाठी, आणि जर ते नाही टिकलं तर निसर्गाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि कदाचित त्यासाठी त्यांनी कावळ्यांना सकस अन्न देणं सुरू केलं. कदाचित तीच प्रथा पुढे श्राद्ध म्हणून ओळखली गेली असेल. आणि जर आपण ते अजूनही चालवत असेल, त्या निसर्गाच्या चक्राशी जर आपण कृतज्ञ असो, तर नक्कीच आपल्या पूर्वजांना अभिमान वाटत असेल आपला, बरोबर ना. दुसरं म्हणजे माझ्या स्वतःच्या निरीक्षणातून मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो, आणि ती आहे कावळ्यांची एकी. कोणते संकट असे ना तुम्हाला ते एकत्र दिसतील एकमेकांच्या रक्षणासाठी. जेव्हा मी खिडकीमध्ये चपातीचे तुकडे ठेवतो ना, त्यावेळी एखादा कावळा फटकन पापणी लावायच्या अगोदर येतो आणि फटकन घेऊन जातो, आणि ती घेऊन गेल्यानंतर
म्हणजे असं असतं ना की आपलं पोट भरलं ना बस झालं, तसं नाहीये. ते झाल्यानंतर तो एक विशिष्ट प्रकारचा त्याचा एक आवाज असतो आणि तो आवाज काढल्यानंतर बाकीचे कावळे त्या चपात्याच्या तुकड्यावर तुटून पडतात आणि पटकन खिडकीवरची सर्व चपात्याचे तुकडे संपलेले असतात. म्हणजे तिकडे अप्पलपोटेपणा नाहीये की माझं भरलं ना बस झालं, नाही, तर एकमेकांची म्हणजे भावकीची तिकडे काळजी घेतली जाते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ज्यावेळी कावळा जो आपल्या जोडीदारावर असतो ना त्यावेळी त्याचा आवाज बदललेला असतो. ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्यांचा आवाज बदललेला असतो. ज्यावेळी जेवणाची सोय झालेली असते त्यावेळी इतरांना संदेश देण्यासाठी त्यांचा आवाज बदललेला असतो. वेगवेगळ्या आवाजामध्ये त्यांचं संभाषण चालू असतं. त्यामुळे ते मुख्य प्राणी वगैरे नक्कीच नाही आहेत. फक्त एवढंच आहे की आपली भाषा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. आत्ता माझे आई वडील दोघेही जिवंत नाहीत. मी 9 वर्षाचा असतानाच माझे वडील वारले होते आणि आई आता 8 वर्षांपूर्वी गेली कित्येक वर्ष मी रोज देवासमोर ज्या प्रार्थना करतो त्या नित्यनेमाने माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या पूर्वजांसाठी त्यांना सद्गती लाभावी हे नक्की मागतो. एकदा अशीच प्रार्थना करत होतो आणि त्यावेळी मनामध्ये एक विचार आला की जर हिंदू धर्माप्रमाणे पुनर्जन्म आहे तर मग माझे पूर्वज, माझे आई बाबा, त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा, पणजोबा, त्यांचा देखील पुनर्जन्म कुठेतरी झालेला असेल आणि जर तो झालेला असेल तर कदाचित माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. कित्येक वेळा असं होतं ना की आपण काही कारण नसताना उदास होतो, तर कधी काही कारण नसताना आपण आनंदात राहायला लागतो, आनंदी होतो. कदाचित पूर्वजन्मातील लोकांनी दिलेल्याशिवाय त्या प्रेमाचा तो परिपाक असावा आणि ते जाणवल्यानंतर माझी माझ्या आईवडिलांबद्दल असलेली जी कृतज्ञता आहे ती आणखीन वाढली, त्यांच्याबद्दलचं प्रेम आणखीन वाढलं आणि आणखीन मनोभावे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागलो. कारण शेवटी हे जे शरीर आहे हे शरीर मला त्यांच्याकडूनच मिळालं आहे. त्यांच्या पिढ्या ज्या पण असतील तिथून मला हे माझा जन्म झाला आहे आणि ह्या जन्मातले जे काय भोग आहेत, जो का माझा प्रारब्ध आहे तो पूर्ण करण्याचं कार्य मी ह्या जन्मात करतोय. आणि जर हे शरीर जर मला त्यांच्याकडून मिळालं असेल तर त्यांच्यासाठी कृतज्ञता तर आलीच आणि त्याच्यासाठी मी पितृपक्षाची त्या पंधरवड्याची वाट नाही पाहत. मी तर वर्षभर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो आणि हा पितृपक्षामध्ये विधिवत जे काय केलं जातं ते मी मनोभावे करतो, अगदी श्रद्धेने. काय असतं ना की आपण इकडे त्यांच्यासाठी वाडी काढतोय आणि कदाचित ते तिथे ज्या जन्मामध्ये असतील तिथे कोणीतरी त्यांना 2 घास प्रेमाने भरवतोय. विचार करून देखील मस्त वाटतं, होय ना. आमच्या खिडकीत कावळ्यासाठी रोज चपाती काढलेली असते आणि जर काढलेली नसेल तर तो काव काव करत हक्काने मागून जाणार आणि गेले काही दिवस एक कावळा येतो, शांतपणे बसतो, अजिबात आवाज नाही करत. जर चपाती ठेवलेली नसेल तर तो शांतपणे बसून राहणार. आपलं लक्ष गेलं की फटकन त्याच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचं आणि जर त्याच्या आवडीचं नसेल तर तो चोचीतून असा खाली टाकणार. त्याला भरवावं लागतं, स्वतःहून घेऊन जात नाही. तो अशा वेळी त्याला भरवावं लागतं आणि मग आवडीचं नसेल तर तो तसंच खाली टाकून देणार आणि मग त्याच्यासाठी जे आवडीचं असतं ते मिळालं की मग घेऊन उडून जाणार. आणि जसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर चपाती ठेवली असेल तर पापणी लवायच्या आत त्या दृश्य झालेली असते. विलक्षण नजर आणि त्वरित कृती हे कावळ्याचं लक्षण आहे. तो उगाच आपल्यासारखा माणसांसारखा विचार करत आपला घुटमळत राहत नाही, सावधानता नेहमीच बाळगतो आणि फटकन येणार, ऍक्शन घेणार आणि चपाती घेऊन निघून जाणार. तो आम्ही विचार करणार, करू की नको, होईल की नाही, नाही झालं तर जाऊ की नको, आणि तोपर्यंत कावळ्याने ती चपाती फस्त केलेली असते. आम्ही विचार करत राहतो. आणि एकंदरीत बघायला गेला तर कावळा आपलं कर्म करतो आणि ते कर्म करतानाच आपल्या आयुष्याचा देखील उपभोग घेत असतो, अगदी शांतपणे. आणि जर तसं जर करता आलं तर नक्कीच चांगलं असेल. काय असतं की आम्ही जे करतो ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला यश पाहिजे असतं आणि ते यश मिळवण्यासाठी आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रयत्न करत असतो, धडपडत असतो, बघत असतो की कुठल्या गोष्टी केल्याने आपण सक्सेसफुल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट देखील हे करून टाका की तुमचे जे पित्र आहेत, तुमचे जे पूर्वज आहेत, जर त्यांचे आशीर्वाद मिळाले तर होऊ शकतं की तुमची गती आणखीन वाढेल.
कदाचित तुम्ही आणखीन लवकर यशस्वी व्हाल, कारण कोणाचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तो वाढ नक्कीच लवकर होते. करून तर बघा, करायला काय हरकत आहे. 2020च्या लॉकडाऊनमध्ये साधारणपणे 50 दिवस हा कालावधी मी ती निरीक्षणामध्ये, माहिती गोळा करण्यामध्ये, त्याची पुष्टी करण्यामध्ये व्यतीत केलेला आहे. पण मी जो तुमच्या समोर आता आहे ना, तो हे कोकिळ किंवा कावळा पुराण सांगण्यासाठी नक्कीच नाही आलेलो मी. मग जर मी इथे आहे तर त्याचं औचित्य काय? मग मादीला रिझवण्यासाठी कोकिळीची साथ घालत असतो ना, ती लोकांना मंत्रमुग्ध करते आणि त्या बिचाराला त्याचं माहितीही नसतं. आणि जर ते माहीत असतं ना की लोकांना हे आवडतंय, तर कदाचित त्यांनी लोकांकडून एंटरटेनमेंट टॅक्स घेतला असता, करमणूक कर, मनोरंजन कर त्याने घेतला असता आणि प्रत्येक गावागावामध्ये त्यांनी जाहीर कार्यक्रम घेतले असते गाण्याचे. पण एवढं मात्र नक्की, त्यांनी जर जाहीर कार्यक्रम जर घेतले असते ना, तरी त्यातला जो काही भाग मानधन म्हणून, रॉयल्टी म्हणून त्याला कावळ्याला द्यायला लागला असता, कारण शेवटी त्याचं पालन पोषण कावळ्यांनी केलं होतं. आता पिंपळाच्या लागवडीनंतर कावळ्याचं जे सर्वात महत्वाचं काम असतं ना आणखीन, ते असतं घाणीची विल्हेवाट लावणं. घाण खाण्याचं काम तो करतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या पक्ष्यांची अंडी खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं काम हा कावळा करतो. पण हे सर्व असताना देखील, म्हणजे तो घाण खातो, अंडी खातो आणि त्याच्यानंतर देखील त्याच्या विष्ठेतून पिंपळाचा जन्म होतो. आता हे विचारायला माहीत असण्याची शक्यता दुरान्वयानेही नाही, म्हणजे ही गोष्ट त्याला माहीत असण्याची शक्यता दूरपर्यंत नक्कीच नाहीये. आणि जर ते त्याला माहीत असतं ना, तर कदाचित त्याने बोलला असता की चला ह्या चौकामध्ये आता भरपूर झाडे लावून झालीत, आता पुढच्या चौकात जाऊया, तिकडे झाडं लावूया आणि ह्या झाडांची जो का रॉयल्टी आहे, जी का रॉयल्टीचे मानधन आहे, ते मला मनुष्य प्राण्याकडून मिळायला पाहिजे. कारण का म्हणून फुकटात द्यावेल विचारत हो की, आणि ते देखील अशा लोकांना ज्याला त्याची किंमत नाहीये. कारण त्या पिंपळाच्या झाडापासून मिळणारा जो ऑक्सिजन आहे ना, त्याची किंमत लॉकडाऊनमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती झाली. आणि अशा पिंपळाच्या झाडापासून जर ऑक्सिजन मिळत असेल, तर तो ऑक्सिजन त्यांनी फुकटात का द्यावा लोकांना, आणि ते देखील अशा लोकांना ज्यांना त्याची व्हॅल्यू नाहीये, किंमत नाहीये, का द्यावं, का करावं त्याने फुकटात काम. त्यामुळे तुम्ही सांगा होता की जर कावळा उद्योगात उतरला, बिझनेसमध्ये उतरला, तर तो करोडपती होईल की अब्जाधीश? मी त्याच्या अयशस्वी होण्याची तर वार्ताच नाही करत आहे, कारण 100% तो अब्जाधीश होईल. तुम्हाला काय वाटतंय? पण काय आहे ना कोकिळ त्याच्या आवाजातली जादू जाणतो, ना कावळा त्याच्या विष्ठेतली किमया. आता एखाद्या पक्षाची विष्ठा म्हणजे ती घाणच, पण त्याची देखील नोंद आपल्या ऋषीमुनी करून ठेवले. व्यंकटेश स्तोत्रात 34वी ओळ आहे. व्यंकटेश स्तोत्र 34वी ओळ. काकविष्टेचे झाले पिंपळ त्यास निंदे कोण म्हणे. काकविष्टेचे झाले पिंपळ त्यास निंदे कोण म्हणे. म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगितलं पिंपळाबद्दल, ते हवेमध्ये नाहीये, तर आपल्या शास्त्रामध्ये देखील त्याची नोंद आपल्या ऋषीमुनी करून ठेवले. आणि त्याचा आता पताही नसतो की असं काहीतरी आहे कुठेतरी. तसं बघायला गेलं तर मनुष्य प्राणी आयुष्यभर झटतो आपल्याला जे हवं ते साध्य करण्यासाठी, आपलं आयुष्य वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी, किंवा आपल्या आयुष्याचा उद्देश जाणून घेण्यासाठी. पण कित्येक वेळा जन्मामागून जन्म घेत राहतो आणि तरी ती गोष्ट त्याच्या आवाक्याबाहेरच राहते. तेवढी धडपड न करता जर निसर्ग चक्रावर विश्वास ठेवून जर आपली कर्म करत पुढे जात राहिलो तर नाही चालणार का? एक वेळ कोकिळ आपलं वैशिष्ट्य समजेल की त्याच्या आवाजात गोडवा आहे, आवाज मंजूळ आहे त्याचा. पुन्हा स्पर्धा आलीच, कारण शेवटी सर्वच कोकिळांचा आवाज मंजूळ असतो. त्यामुळे जरी गाण्याचे कार्यक्रम जरी घ्यायचे झाले तरी त्याला कुठेतरी मर्यादा येतात. म्हणून मी सांगितलं की कोकिळ जर उद्योगात उतरला तर कदाचित तो लाखो कमवेल, आणि जरी कमवले तरी पण त्याला मानधन कावळ्याला द्यावं लागणार आहे, कारण पालन पोषण कावळ्याने केलेलं असतं. एक वेळ कोकिळ आपले वैशिष्ट्य जाणेल की त्याचा आवाज छान आहे, पण शेवटी सर्वच कोकिळांचा आवाज चांगला असतो. त्यामुळे स्पर्धा आली, आणि कावळ्याचं काय, जो जास्त घाण खाईल, जो जास्त विष्ठा करेल तो सर्वोत्तम.
खाणे आणि विष्ठा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामध्ये विशेष ते काय? पण काय आहे ना, निसर्गाने आपल्या सर्वांनाच विशिष्ट बनवलं आहे आणि एका उद्देशानेच आपला जन्म झालेला असतो आणि एकदा का तो उद्देश पूर्ण झाला की मरण ठरलेलंच. पण आमचं आयुष्य जातं फक्त धडपडण्यामध्ये आणि जेव्हा काहीही साध्य होत नाही ना, तेव्हा आम्ही इतरांशी तुलना करायला लागतो की तो कसा चांगला की मी कसा वाईट, मी कसा चांगला तो कसा वाईट, माझ्यापेक्षा कमी मी त्याच्यापेक्षा चांगला, वगैरे 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 वगैरे. आणि काहीच कोणीच नाही मिळाला तर अगदी कोकिळा आणि कावळ्याशी देखील आम्ही तुलना करायला सुरुवात करतो. कारण आम्हाला वेगळे पण जपण्यापेक्षा तो दाखवण्यामध्ये जास्त रस असतो. कावळा किंवा कोकिळेला तो जपावा नाही लागत, तो त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या असतो. या भूतळावरच्या प्रत्येक प्राणी मात्राकडे ते आहे, मनुष्यामध्ये देखील आहे. पण काय आहे ना, आम्ही प्राणी असलो तरी देखील मनुष्य आहोत आणि बुद्धिमत्ता आमच्याकडे, अभिमान आहे आम्हाला त्याचा. आणि त्यामुळे आम्हाला कुठलीही गोष्ट अगोदर माहिती पडायला पाहिजे, मग आम्ही काम करणार. कदाचित तो उद्देश तुम्हाला आयुष्यभर माहीत नाही पडणार, पण शेवटी उद्देश तर असतोच. त्यामुळे नाहक धडपडत राहण्यापेक्षा आपले कर्म करत आयुष्याचा उपभोग घेत राहणं कधीही चांगलंच. पण काय आहे ना, कावळा घाण खाऊनही पिंपळाची लागवड करतो आणि आम्ही स्वतः कितीतरी ठिकाणी घाण करतो आणि कित्येक अपयशांची मालिका भूतकाळात झालेल्या किंवा किरकोळ गोष्टी डोक्यात ठेवतो. तो कचरा डोक्यात ठेवतो कुजण्यासाठी. आणि जर डोक्यात कचरा भरलेला असेल तर यश मिळणार तरी कसं? त्यासाठी गरज असते तो कचरा साफ करण्याची आणि वर्तमानात जगण्याची. आणि त्यासाठी वर्तमानात स्वतःला झोकून द्यावं लागतं. जर नाही तर तुम्हीच सांगा, जर तुम्ही उद्योगात उतरलात तर लखपती तरी होऊ शकाल. आणि जर कावळा उद्योगात उतरला तर तो करोडपती असेल की अब्जाधीश? धन्यवाद. पुन्हा एकदा मी शैलेश तांडेल. तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदिन. पुन्हा भेटू.